विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विषयाच्या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये सध्या अभ्यास करत आहोत. आपण सध्या 12वीचा पेपर थर्ड म्हणजेच ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्नॉलॉजी अँड ड्रायव्हिंग स्किल या विषयाचा आपण अभ्यास करत आहोत. तर आज या पेपर 3 मधील प्रकरण क्रमांक 1 इंजिन विषयी आपण माहिती घेतोय. याचा पहिला जो व्हिडिओ आपण बघितला त्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इंजिनमध्ये निर्माण होणारे दोष, त्याची कारणे व त्याचे उपाय याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत. आज याच अभ्यासक्रमाच्या इंजिनमधील जे काही आणखीन काही दोष आहेत या दोषांविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर आज सुरुवात आपण जी करणार आहोत ते म्हणजे इंजिनमध्ये आवाज येतो. बऱ्याच वेळेला ज्यावेळेस तुम्ही गाडी चालू करता त्यावेळेस इंजिनमध्ये इंजिन चालू असण्याचा जो आवाज आहे याच्या व्यतिरिक्त काही वेगळे आवाज आपल्या इंजिनमधून येतात. तर हे आवाज कुठल्या प्रकारचे आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया आणि ते कशामुळे निर्माण होतं ते बघूया आपण. त्याचा पहिलं आवाजाचं कारण जे आहे ते व्हॉल्व मेकॅनिझम मधील दोष. आता इंजिनचा जो व्हॉल्व मेकॅनिझम जो आहे या व्हॉल्व मेकॅनिझम मध्ये कॅमशाफ्ट, त्यानंतर टॅपेड, पुशरॉड, त्यानंतर रॉकर आर्म, त्यानंतर व्हॉल्व असे विविध घटक त्याच्यामध्ये येत असतात. तर याच्यामध्ये काही वेळेला जर टॅपेड क्लिअरन्स जर जास्त असेल, जे रॉकर आणखीन व्हॉल्व याच्यामध्ये जर अंतर काही जास्त असेल तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला त्याला टकटक अशा प्रकारचा आवाज येतो. त्याला नॉकिंग सुद्धा म्हणतात. तर ज्या वेळेला आपण वाहन सर्व्हिसिंग करतो त्यावेळेला टॅपेड क्लिअरन्स हा दरवेळी सेट केला जात असतो. पण काही वेळेला काय होतं की उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये या दोन्ही वेळेला त्या ठिकाणी ह्या टॅपेड क्लिअरन्समध्ये फरक पडतो. तर तो आपण दर 6 महिन्यानं किंवा वर्षानं हा टॅपेड क्लिअरन्स सेट करून घ्यायचा. काही वेळेला व्हॉल्व गाईड आणि व्हॉल्व स्टेम यांच्यामध्ये क्लिअरन्स हा जास्त असतो. आता ज्या वेळेला व्हॉल्व गाईड हे झिजलेले असतात त्यावेळेला ते व्हॉल्व स्टेम हे ज्यामध्ये आतल्या बाजूला ते आपटून त्याच्यामध्ये बराचसा आवाज येतो. तर अशा वेळेला त्या ठिकाणी आपण व्हॉल्व गाईड हे बदलणे गरजेचं असतं. त्यानंतर तिसरा जो याच्यामध्ये दोष आहे तो म्हणजे पिस्टन पिन लूज किंवा झिजलेले असेल तर. आता पिस्टन पिन किंवा याला आपण गजन पिन म्हणतो. इंजिनमधील पिस्टन आणि कनेक्टिव्ह रॉड यांना जोडण्याचं काम या ठिकाणी ही पिस्टन पिन करत असते. तर बऱ्याच वेळेला ही पिस्टन पिन बऱ्याच काळ वापरल्यानंतर त्यामध्ये ती काही झिजते. तर काही वेळेला काय होतं की त्याच्या कडेच्या बाजूला बसवलेला ज्या लॉक असतात हे लॉक त्या ठिकाणी निसटतात आणि पिस्टन पिन ही पिस्टनमधून बाहेर येते आणि ती त्या ठिकाणी सिलेंडर वॉल आणि पिस्टन यांच्यावर त्या ठिकाणी ती आपटते आणि त्यामुळे धातू आपटल्यावर त्या ठिकाणी आवाज येतो. तर पहिल्यांदा पिस्टन पिन जर लूज असेल तर ते पहिल्यांदा ते चेक करा. तर नवीन लॉक बसवून आपल्याला पिस्टन पिन पुन्हा टाईट करता येते. जर झिजले असेल तर त्या ठिकाणी पिस्टन पिन हे बदलणे गरजेचं आहे. पुढचं जो कारण जे आहे ते म्हणजे पिस्टन रिंग झिजलेले असणे.
तर पिस्टन पिन जे असतात, पिस्टन रिंग, या सिलेंडरमध्ये कंबशन चेंबर आणखी क्रँकेस यांच्यामध्ये पार्टिशन बनवायचं काम करत असतात. अशा वेळेला या ज्या रिंग आहेत, या रिंग पिस्टन बरोबर सिलेंडरमध्ये वर खाली अशा होत असतात. आणि त्या वर खाली होत असताना बऱ्याच वेळेला त्या सिलेंडर वॉलवर त्या घासल्या जात असतात. तर या पिस्टन रिंग ज्या असतात, या पिस्टन रिंग काय कालांतरानं या झिजतात. आणि झिजल्यानंतर काय होतं की त्यांची जी इलेक्ट्रिसिटी जी आहे, इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी कमी होते. आणि त्यामुळे या पिस्टन रिंग काय होतात की या सिलेंडर वॉलवर आपटून त्यांचा त्या ह्याच्यामध्ये आवाज येतो. तर अशा वेळेला पिस्टन रिंग बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यानंतरचा पुढचं जो आपण कारण जे बघतोय ते म्हणजे कनेक्टिंग रॉड अलाइनमेंट चुकीची असेल तर. कनेक्टिंग रॉड अलाइनमेंट म्हणजेच कनेक्टिंग रॉड हा इंजिनमध्ये बसवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ज्या वेळेला पिस्टन हा वर खाली होत असतो त्यावेळेला कनेक्टिंग रॉड ह्या वर खाली होण्याची गती जी आहे तिथं वर्तुळाकार गतीमध्ये रूपांतर करत असतो, क्रॅन्कशाफ्टवर फिरवत असतो. जर या ठिकाणी कनेक्टिंग रॉड हा चुकीच्या पद्धतीने जर बसवला असेल तर त्या ठिकाणी पिस्टन हा सिलेंडरमध्ये थोडासा आपटत चालतो आणि तो आपटत चालल्यामुळं त्या ठिकाणी इंजिनमध्ये आवाज निर्माण होऊ शकत असते. तर अशा वेळेला कनेक्टिंग रॉड हा त्या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे. त्यानंतर मेन बेरिंगची झीज झालेली असणे. मेन बेरिंग म्हणजे जे बेरिंग त्या ठिकाणी क्रँकशाफ्ट आणखी सिलेंडर ब्लॉक यांच्या दरम्यान बसवलेलं असतं तर आपण मेन बेरिंग बसतो. बराच काळ त्या ठिकाणी इंजिन चालल्यानंतर त्या ठिकाणी हे बेरिंग खराब होण्याची शक्यता असते. तर बेरिंग खराब झालं असेल तर त्याचा जो असा गडगडल्यासारखा आवाज येतो. तर यावेळेला ते बेरिंग बदलणं हे गरजेचं असतं. याच्याशिवाय आणखीन जी काही कारण आहे त्यामध्ये पिस्टन आणि सिलेंडर वॉल यांच्यामध्ये जास्त क्लिअरन्स असेल तर. हे कधी होतं तर पिस्टन ज्यावेळी झिजलेलं असेल त्यावेळेला हे होत असतं. त्यामुळे अशा वेळेला पिस्टन बदलणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. त्यानंतर आणखीन एक कारण असं आहे की कनेक्टिंग रॉड, बेरिंग किंवा क्रँकपिन झिजलेली असेल तर. आपल्यामध्ये कनेक्टिंग रॉड हा पिस्टन आणि क्रँकशाफ्ट यांच्या दोघांच्या मध्ये बसवलेला असतो. तर कनेक्टिंग रॉड बिग एंड हा इंजिनच्या क्रँकशाफ्टच्या क्रँकपिनवर बसतो. तर ते बसवत असताना त्याच्या आतल्या बाजूला एक बेरिंग बसवलेलं आहे. तर हे जे बेरिंग आहे हे बेरिंग जर झिजलं असेल तर त्या ठिकाणी क्रँकपिन आणखी कनेक्टिंग रॉड बिग एंड यांच्यामध्ये अंतर निर्माण होतं. आणि अंतर जर निर्माण झालं तर कनेक्टिंग रॉड खाली जाताना किंवा वर येताना त्या ठिकाणी तो कनेक्टिंग रॉड बिग एंड हा क्रँकपिनवर आदळून त्या ठिकाणी आवाज निर्माण होतो. तसंच काही वेळेला क्रँकपिनची सुद्धा झीज होते आणि ती जर झीज झाली असेल तर त्या ठिकाणी तो क्रँकशाफ्ट हा बदलणं गरजेचं असतं. तर अशी ही काही संभाव्य कारणे आणि त्याचे उपाय आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत की ज्याचं इंजिनमध्ये आवाज येण्यासाठी त्याचं कारण असतात. याच्यानंतरचा जो कारण जे आहे ते इंजिन बंद पडते. तर बऱ्याच वेळेला काय होतं की चालू स्थितीमध्ये इंजिन अचानकपणे बंद पडतं. इंजिनवर लोड आल्यानंतर समजा गिअरमध्ये टाकल्यानंतर इंजिनवर जो लोड येतो या लोडमुळं त्यामुळे इंजिन हे बंद पडतं. तर याची काय कारणं आहेत? पहिलं कारण आहे तर चोक व्हॉल्व बंद असेल तर. बऱ्याच वेळेला काय होतं की गाडी चालू करताना आपण चोक दिलेला असतो. चोक देतो म्हणजे काय करतो तर त्या ठिकाणी एअर पॅसेज हा कार्बोरेटरचा बंद करतो. त्यामुळे काय होतं रिच मिश्रण इंजिनला दिलं जातं. पण बऱ्याच वेळेला काय होतं की हा चोक जो आहे हा काढणं आपण विसरतो. तर चढावर बऱ्याच वेळेला असं होतं की त्या ठिकाणी इंजिनवर ज्यावेळेस लोड येतो त्यावेळेला जे एअर फ्युएल मिक्सचर इंजिनला अपेक्षित असतं त्या ठिकाणी मिळत नाही. आणि जास्त पेट्रोल, जास्त रिच मिश्रण जर इंजिनला दिलं गेलं असेल
तर त्या इंजिनमध्ये जळाऊ मिश्रण त्या ठिकाणी तयार होत नाही आणि पर्यायानं इंजिन हे बंद पडतं. तर अशा वेळेला तो चोक वॉल्व जो असतो तो उघडणं हे गरजेचं आहे. दुसरं कारण आहे फ्लोट लेव्हल जास्त असणे. आपल्यामध्ये आपण कार्बोरेटरचा अभ्यास केला, त्यामध्ये कार्बोरेटरमध्ये पेट्रोलचा छोटासा साठा त्या ठिकाणी केलेला असतो की तो त्या ठिकाणी त्याची इमल्शन ट्यूब जी असते त्याच्यामधून पेट्रोलचा फवारणी होत असते, तिच्या तोंडापर्यंत पेट्रोलची लेवल ही मेंटेन केली जाते. तर बऱ्याच वेळेला काय होतं की फ्लोट पिन त्या ठिकाणी झिजली असेल किंवा फ्लोट पंक्चर झाला असेल तर त्या ठिकाणी फ्लोट लेवल ही जास्त असते आणि ती जर जास्त राहिली तर इंजिनला नको इतकं जादा असं हवा आणि इंधन यांचं मिश्रण पुरवलं जातं, रिच मिश्रण पुरवलं जातं आणि पर्यायानं त्या ठिकाणी ते जळाऊ मिश्रण नसल्या कारणाने इंजिन बंद पडतं. तर अशा वेळेला त्या ठिकाणी फ्लोट लेवल ही बरोबर करणं आवश्यक असतं. तिसरं संभाव्य कारण आहे ते आयडल स्पीड चुकीचे असणे. आता बऱ्याच वेळा काय होतं की ज्या वेळेला आयडलिंगच्या वेळेस आपण सेट करतो, आता आयडलिंग स्पीड म्हणजे काय, तर इंजिनच्या कमीत कमी फिरण्याच्या वेगाला आपण आयडलिंग स्पीड असं म्हणतो. हे आयडलिंग स्पीड सेट करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही गाडी सर्व्हिसिंग करता त्यावेळेला हे आयडलिंग स्पीड हे सेट केलं जात असतं. तर काही वेळेला आणि हे सेट करताना इंजिन RPM नुसार त्या ठिकाणी आयडलिंग स्पीड आपण सेट करतो. काही वेळेला आयडलिंग स्पीड हे थोडंसं कमी राहतं आणि ते जर कमी राहिलं तर लो स्पीडमध्ये तुमची गाडी ही बंद पडत असते. त्यामुळं आयडलिंग स्पीड हे योग्य प्रकारे सेट करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर FI पंप किंवा कार्बोरेटरमध्ये बिघाड झाला असेल तर हे पुढचं कारण आहे. डिझेल इंजिनमध्ये फ्युएलचं व्हेपोरायझेशन करण्यासाठी FI पंपाची आवश्यकता असते, तर पेट्रोल इंजिनमध्ये कार्बोरेटर हा त्या ठिकाणी व्हेपोरायझेशन करण्याचं काम करतो आणि हवा आणि इंधन यांचं योग्य मिश्रण करण्यासाठी हे दोन्ही घटक त्या ठिकाणी अनुक्रमे डिझेल इंजिन आणि पेट्रोल इंजिनमध्ये वापरलेले असतात. तर या दोन्हीमध्ये जर काही बिघाड झाला असेल तर इंजिनला योग्य अशा प्रकारचं जळाऊ मिश्रण मिळत नाही आणि ते जर नाही मिळालं तर इंजिन हे जर लोड आला किंवा लो स्पीडला ते बंद पडण्याची शक्यता असते. त्यासाठी FI पंप आणि कार्बोरेटर हे वेळच्या वेळी त्या ठिकाणी सर्व्हिसिंग करणं हे गरजेचं असतं. त्याच्यानंतर आणखीन काही कारणं ज्यामध्ये आहेत त्यामध्ये एक कारण असं आहे की फ्युएल सप्लाय सिस्टीममध्ये व्हेपर लॉक झाला असेल तर. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं की काही इंधन टाकीकडून इंधन हे इंजिनला ज्यावेळेस आपण पुरवत असतो त्यावेळेला ज्या पाईपलाईनमधून पेट्रोल जात असतं किंवा डिझेल पुढं इंजिनला पुरवलं जात असतं, तर उष्णतेमुळे त्यांचं व्हेपोरायझेशन होतं. त्यातल्या पेट्रोल इंजिनमध्ये या गोष्टी जास्त प्रमाणात आपल्याला आढळतात. पेट्रोल इंजिनमध्ये कारण पेट्रोल हे हायली व्हॉलेटाईल असल्या कारणानं ते कमीत कमी तापमानाला सुद्धा त्याचं वाफेत रूपांतर हे होत असतं. तर अशा वेळेला जर उष्णता जास्त वाढली असेल तर व्हेपर लॉक होण्याची शक्यता असते. तर व्हेपर लॉक काढणं हे महत्त्वाचं काम आहे. फ्युएल फिल्टर चोकअप असेल तर. आता फ्युएल सप्लाय सिस्टीममध्ये इंधन टाकीकडून इंजिनला इंधन देत असताना मध्ये एक फिल्टर बसवलेला आहे. तो फिल्टर पेट्रोल किंवा डिझेल हे स्वच्छ करण्याचं काम करत असतो. दर 6 महिन्यानं वर्षानं तरी तो फिल्टर काढून हा साफ करणं गरजेचं असतं. काही कारणानं तो जर साफ केला गेला नसेल तर तो फिल्टर जो आहे हा चोकअप होतो आणि तो जर चोकअप जर झाला तर इंजिनला योग्य प्रमाणामध्ये इंधन पुरवलं जाणार नाही. म्हणून तो फिल्टर काढून हा साफ करणं गरजेचं असतं. त्यानंतर इंधनामध्ये पाण्याचा अंश असेल तर. बऱ्याच वेळेला आपण बघितलं की पावसाळ्यामध्ये किंवा काही पेट्रोल पंपावर इंधनाची साठवण ज्या ठिकाणी केलेली असते ती जर सुरक्षित अशी साठवण जर केली नसेल तर त्या ठिकाणी पेट्रोलमध्ये पाणी आढळतं. आजकाल बऱ्याच वेळेला काय होतं की पेट्रोलमध्ये आपण इथेनॉल मिसळतो आणि इथेनॉल हे जास्त काळ जर त्या ठिकाणी जर तसंच राहिलं तर त्याचं पाण्यामध्ये
की पाण्यासारखं त्याचं रूपांतर पाण्याशी तसं संयोग होऊन त्याच्यामध्ये पाण्यामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. अशा काही बऱ्याचशा तक्रारी आपल्याला ऐकलेल्या आहेत. तर याच्यामध्ये काय होतं की हे पाण्याचा अंश जो असतो हा पेट्रोलवर तरंगतो आणि तो त्या इंधनाच्या वहनामध्ये अडथळा निर्माण करतो. तर अशा वेळेला ते इंधन संपूर्णपणे बदलण्याशिवाय पर्याय नसतो. नाहीतर मग चालू स्थितीमध्ये इंजिन हे बंद पडण्याची शक्यता असते. ह्याच्यानंतरचा जो दोष आहे त्याला म्हणतो इंजिन बॅकफायर होणे. मित्रांनो, बॅकफायर याचा अर्थ असा की पॉवर स्ट्रोकच्या वेळेला सिलेंडरमध्ये कंबशन सिलेंडरच्या आतमध्ये कंबशन चेंबर जे आहे या कंबशन चेंबरमध्ये जो इंधनाचा स्फोट आपण घडवून आणतो त्या ज्वाळा ह्या इंजिनमधून बाहेर येतात. याला आपण बॅकफायर होणे असं म्हणतो. आता याची कारणं काय काय आहेत? तर पहिलं कारण आहे इग्निशन टायमिंग बरोबर नसेल तर. आता मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितले इग्निशन टायमिंग याचा अर्थ असा आहे की सिलेंडरमध्ये बरोबर पिस्टन हा कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी TDCला येत असताना किंवा आल्यावर इंजिनमध्ये स्पार्कप्लगच्या साहाय्याने ठिणगी पडून ते इंधन हे जाळलं गेलं पाहिजे. काही वेळेला काय होतं की हे टायमिंग ॲडव्हान्स किंवा रिटार्ड जर असेल त्यावेळेला इनलेट वॉल्व हा थोडासा उघडा राहून ते इंधन जळल्यानंतर ते ज्वाळा या बाहेरपर्यंत येतात. कित्येक वेळा या ज्वाळा ज्या आहेत या कार्बोरेटरपर्यंत सुद्धा येत असतात. म्हणून आपण बघितलंय की जुन्या वाहनांमध्ये तुम्ही निश्चित बघितलं असेल की कार्बोरेटरच्या वरच्या बाजूला एअर क्लिनर जो दिलेला आहे तो एअर क्लिनरचं दुसरं एक काम असं आहे. एअर क्लिनर एक काम काय करतो तो वातावरणातील हवा स्वच्छ करण्याचं काम तो करतोच, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी या बॅकफायरच्या येणाऱ्या ज्वाळा ज्या आहेत या वातावरणामध्ये मिसळून देऊ नये याचं काम त्या ठिकाणी एअर फिल्टर करत असतो. ते सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की इग्निशन टायमिंग या ठिकाणी सेट करणं हे गरजेचं आहे. बरोबर टायमिंग त्या ठिकाणी लावणं. दुसरं आहे स्पार्क प्लग योग्य रेंजचा नसणे. आपल्याला माहिती आहे दोन प्रकारचे स्पार्क प्लग आहेत, कोल्ड स्पार्क प्लग आणि दुसरा हॉट प्लग. तो कोल्ड प्लग कुठल्या वाहनांना वापरायचा, हॉट प्लग कुठल्या वाहनांना वापरायचा या ठिकाणी ठरलेलं आहे. लॉंग रनिंगच्या ज्या गाड्या असतात तेव्हा आपण कोल्ड प्लग वापरतो. आणखीन ज्या गावात म्हणजे ज्या टू व्हीलर जे आपण वापरतो त्याकडे तो हॉट प्लग असतो. हॉट प्लगची रीच ही लांबडी असते आणि कोल्ड प्लगची रीच ही थोडीशी कमी असते. जर चुकून त्या ठिकाणी तुम्ही कोल्ड प्लगच्या जागी हॉट प्लग जर त्या ठिकाणी वापरला असेल तर तो प्लग हा बराच वेळेला गरम राहतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्री इग्निशन सुद्धा होण्याची शक्यता असते. प्री इग्निशनमुळं त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला या ज्वाळा या बाहेरच्या बाजूला येत असतात. पुढचं कारण जे आहे ते इंजिन ओव्हरहीट होणे. ओव्हरहीट याचा अर्थ असा की आपण इंजिनचं तापमान जे आहे 80 ते 90 डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान हे कूलिंग सिस्टीमच्या सहाय्याने आपण ठेवलेलं असतं. पण तो बऱ्याच वेळेला काय होतं की इंजिनचं तापमान हे वाढत जातं आणि कंबशन चेंबरचं तापमान तर आणखीन जास्त असतं. तर इंजिनचं ओव्हरहीट जर झालं असेल तर काही वेळेला सिलेंडरमध्ये आलेलं हवा आणि इंधन यांचं मिश्रण जे आहे हे मिश्रण कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळेस त्या ठिकाणी दाबलं जाताच किंवा दाबलं जायच्या आधीच त्या ठिकाणी ते पेट घेतं आणि अशा वेळेस तयार झालेले जे ज्वाळा असतात या बॅकफायरच्या स्वरूपामध्ये बाहेर पडणार असतात. पुढचा जो भाग आहे व्हॉल्व गरम होणे. आता आपण बघतो की इनलेट आणि एक्झॉस्ट व्हॉल्व हे इंजिनच्या आतल्या बाजूला उघडतात, कंबशन चेंबरच्या आतल्या बाजूला उघडतात. तर यांची कूलिंग सिस्टीम जी आहे ही चांगली असणं गरजेचं आहे. व्हॉल्वची कूलिंग सिस्टीम जी आहे किंवा ही दोन प्रकारे त्यामध्ये एक वॉटर कूलिंग सिस्टीम तर आहे, शिवाय त्या ठिकाणी या व्हॉल्वला लुब्रिकेशन सुद्धा हे केलं जात असतं. या दोन्ही ज्या गोष्टी आहेत या दोन्ही गोष्टी त्या व्हॉल्वला या थंड करण्याचं काम करत असतात. तर ते जर झालं नाही तर व्हॉल्व हे गरम राहतात आणि ते जास्त प्रसरण पावण्याची शक्यता असते. अशा वेळेला व्हॉल्व हे उघडे राहणे, पूर्णपणे बंद न होणे अशा प्रकारचे त्रास हे निर्माण होतात आणि याच्यामुळे त्या ठिकाणी इंजिनचे बॅकफायर जे इंजिनमध्ये निर्माण ज्वाळा ज्या आहेत या बाहेरच्या दिशेला येतात. त्यानंतरचा मुद्दा जो आहे तो म्हणजे प्री इग्निशन. मगाशी आपण बघितलं प्री इग्निशन याचा अर्थ असा की स्पार्कलमधून ठिणगी पडायच्या आधीच सिलेंडरमधील इंधन हे पेट घेणं. याची कारणं अनेक आहेत. मगाशी सांगितलं आपण हॉट स्पार्क प्लग वापरला असेल
त्यावेळेला इंजिनमध्ये जर कार्बन जर जास्त प्रमाणात साठला असेल, त्यावेळेला इंधन तुम्ही जर चुकीचं वापरलं असेल, अशी अनेक कारणं अशी आहेत, किंवा कॉम्प्रेशन रेशो इंजिनचं कमी झालं असेल, तर ही सगळी कारणं जी आहेत ही प्री इग्निशन म्हणजेच स्पार्क प्लग मधून ठिणगी पडण्याच्या आधी त्या ठिकाणी इंजिनमध्ये आलेलं हवा आणि इंधन यांचे मिश्रण जे आहे हे मिश्रण त्या ठिकाणी पेट घेणं. तर हे सगळं जर टाळायचं असेल तर इंजिन हे वेळच्या वेळेस सर्व्हिसिंग जर आपण केलं, चांगल्या प्रतीचं इंधन जर आपण वापरलं, तर प्री इग्निशनचे धोके आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. याच्यापेक्षा आणखीन काही वेगळे त्यामध्ये कारण आहेत. त्याच्यामध्ये मागे सांगितल्याप्रमाणे कार्बन जास्त जमा झाला असेल तर कार्बन हा वेळच्या वेळी काढून टाकणं गरजेचं आहे, कारण कार्बन हा उष्णतेचा रोधक आहे. कार्बन इंजिनमध्ये कार्बन जर साठला तर तो कार्बन इंजिनमध्ये निर्माण झालेली उष्णता जी आहे हे बाहेर पडून देत नाही आणि ती उष्णता तशीच साठत जाते आणि अशामुळे इंजिनमध्ये हॉटस्पॉट निर्माण होतात आणि हे जे हॉटस्पॉट आहेत हे प्री इग्निशनसाठी किंवा इंजिनचा कार्बनमुळे दुसरा असा प्रॉब्लेम होतो की इंजिनचा कॉम्प्रेशन रेशो हा कमी होत जातो. तर त्या ठिकाणी इंजिन हे वेळच्या वेळी डिकार्ब करणं हे गरजेचं आहे. पुढे आहे डिस्ट्रीब्युटर कॅप क्रॅक झाले असेल तर जुन्या ज्या काही इग्निशन सिस्टीम ज्या वाहनाच्या आहेत त्यामध्ये डिस्ट्रीब्युटरच्या साह्यानं आपण स्पार्क प्लग पर्यंत विद्युत पुरवठा करत असतो. आता ही जर कॅप जर क्रॅक झाली असेल तर कॅपमधून काय केलं असतं तर हाय टेन्शन केबल या कार्बोरेटरपर्यंत आपण पोहोचवलेले आहेत. तर एक कॅप जर क्रॅक झाली असेल तर काय होतं की त्या ठिकाणी फायरिंग ऑर्डर बदलण्याची शक्यता असते. फायरिंग ऑर्डर म्हणजे काय, तर 4 सिलेंडरचं इंजिन असेल तर आपण मध्ये 1, 3, 4, 2 अशा प्रकारची फायरिंग ऑर्डर दिलेली आहे आणि त्या फायरिंग ऑर्डरनुसारच त्या ठिकाणी इंजिनमध्ये स्पार्किंग हे होत असतं. तर ही कॅप जर क्रॅक झाली असेल तर ही फायरिंग ऑर्डर ही बदलण्याची शक्यता आहे. तर कॅप जर क्रॅक झाली असेल तर ती बदलून टाकणं हे सगळ्यात श्रेयकर आहे. मित्रांनो, याच्यानंतरचा जो दोष आहे तर इंजिनमध्ये कंपने निर्माण करणे किंवा होणे, यालाच आपण इंजिनमध्ये व्हायब्रेशन्स निर्माण होणे असं आपण म्हणतो. आता या दोषाची संभाव्य कारणं काय काय आहेत. पहिलं कारण आहे स्पार्क प्लग मधील दोष. तर स्पार्क प्लग दोष म्हणजे काय, तर स्पार्क प्लग जर झिजलेला असेल तर बऱ्याच वेळेला त्याच्या सेंटर इलेक्ट्रोडची जर झीज झाली असेल तर त्या ठिकाणी पॉवर स्ट्रोकच्या वेळेला त्या स्पार्क प्लग मधून ठिणगी पडत नाही आणि ठिणगी जर पडली नाही तर ठिणगी जर पडली नाही तर त्या ठिकाणी न जळालेलं इंधन हे बाहेर पडण्याची शक्यता असते. न जळालेलं इंधन जर बाहेर पडलं तर त्या ठिकाणी ते मिसफायर होतं आणि त्या मिसफायर होण्यामुळे त्यात सुद्धा त्या ठिकाणी इंजिनमध्ये व्हायब्रेशन्स हे निर्माण होत असतात. नंतरचा जो दोष आहे तो म्हणजे एअर किंवा व्हॅक्यूम होज लूज असणे. आता या ज्या पाईप ज्या आहेत या जर लूज असतील तर इंजिनमध्ये निर्माण होणारा आवाज जो आहे हा बाहेर येतो. त्यामुळे इंजिनची व्हायब्रेशन्स ही वाढण्याची शक्यता असते. हे जे होज पाईप जे असतात या चांगल्या प्रकारे फिट करा किंवा त्या पाईप बदलून टाका. तिसरा जो आहे तो म्हणजे इंजिन माउंटिंग बोल्ट लूज असतील तर. आता माउंटिंग बोल्ट म्हणजे काय, तर वाहनावर इंजिन ज्या ठिकाणी बसवलेलं असतं तर त्या इंजिन बसवताना इंजिनची निर्माण होणारी कंपनं ही या माउंटिंगद्वारे ही शोषून घेतली जात असतात. तर ही कंपनं जी आहेत ही शोषून घेण्याचं काम हे माउंटिंग करत असल्या कारणानं इंजिनची कंपनं ही आपल्याला जाणवत नाहीत. परंतु हे माउंटिंगचे जे बोल्ट असतात, जे नटबोल्ट त्या ठिकाणी माउंटिंग आणि इंजिनची जी चासी आहे यांच्या दरम्यान लावलेले असतात, ते जर बोल्ट लूज असतील तर इंजिनची व्हायब्रेशन आपल्याला जाणवतात. तर अशा वेळेला ते जर बोल्ट चांगल्या स्थितीमध्ये नसतील, समजा त्याचे थ्रेड जर खराब झाले असतील किंवा आणखीन काही कारणानं ते जर खराब झाले असतील तर ते बोल्ट हे बदलणं हे गरजेचं असतं.
पुढचा जो दोष आहे म्हणजे फ्युएल इंटेक सिस्टीम मधील दोष. जर कार्बोरेटर आयडलिंग स्पीड कमी जास्त असेल किंवा इंटेक सिस्टीम ही जर स्वच्छ नसेल तर आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये इंधन हे सिलेंडरमध्ये येत नाही. तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुमची आयडलिंग स्पीड जी आहे ते सेट करणं आणि दुसरं त्या ठिकाणी जी कार्बोरेटर इनलेट मॅनिफोल्ड आणखी सिलेंडर अशी ज्या ठिकाणी जी इंधन आत येण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग त्या ठिकाणी स्वच्छ करणं, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या असतात की जेणेकरून त्या ठिकाणी सिलेंडरमध्ये आत येणारं इंधन जे आहे हे पूर्णपणे जळेल किंवा आत येण्याच्या मार्गामध्ये कुठल्या प्रकारचा अडथळा या ठिकाणी निर्माण होणार नाही. या दोन कारणांमुळं त्या ठिकाणी सिलेंडरमधील कुठल्याही प्रकार म्हणजे इंधनाचं हे ज्वलन हे व्यवस्थित होते आणि व्हायब्रेशन्स हे निर्माण होत नाहीत. नंतर पुढचा जो दोष आहे तो टायमिंग बेल्ट किंवा पुली सैल असेल तर आपल्यामध्ये इंजिनचा क्रँकशाफ्ट, वॉटर पंप पुली आणखी जनरेटर या तिघांनी मिळून एक बेल्ट त्या ठिकाणी बसवलेला असतो, त्याला आपण टायमिंग बेल्ट असं म्हणतो. बऱ्याच वेळेला वापरून त्या ठिकाणी हा बेल्ट सैल झालेला असतो. तर बेल्टचं टेन्शन जर कमी झालं असेल तर तो बदलणे गरजेचं असतं. त्याच वेळेला समजा वॉटर पंप पुली किंवा त्या ठिकाणी जनरेटरची पुली जी असते ती जर सैल झाली असेल तर तरीसुद्धा इंजिनमध्ये त्यातले व्हायब्रेशन्स निर्माण होत असतात. तर अशा वेळेला पहिल्यांदा त्या ठिकाणी पुली या टाईट करण्याचे चेक करा. टाईट नसेल तर ते चांगल्या टॉर्चच्या साह्याने पहिल्यांदा टाईट करा आणि फॅन बेल्ट जर लूज असेल तर त्याला बदलण्याशिवाय पर्याय नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पेपर 3 मधील प्रकरण क्रमांक 1 चा अभ्यास या ठिकाणी आपण संपवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये जी दोष, त्यांची कारणं आणि त्यांचे उपाय हे जे तुम्हाला त्या ठिकाणी जे सांगितलेले आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही जर लक्षपूर्वक जर ऐकले असतील तर हे तुम्हाला समजणं अतिशय सोपं आहे. तर मित्रांनो, या प्रकारामध्ये काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही लिहून घ्या आणि त्यांची उत्तर तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून काढा. पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे लॅक ऑफ पॉवर किंवा पॉवर कमी मिळणे या दोषांची कारणे व उपाय लिहा. दुसरं, इंजिन फिरत नाही या दोषांची कारणे व उपाय लिहा. तिसरं, इंजिन बॅकफायर होते या दोषांवर तुम्ही काय कारण सुचवाल ते सांगा. पुढचा जो प्रश्न आहे, इंजिन फिरते परंतु मिसफायर होते. त्यानंतर इंजिन बंद पडते या दोषांची कारणे आणि उपाय लिहा. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रकरण क्रमांक 1 या ठिकाणी संपवत आहोत. धन्यवाद.